महाशिवरात्री शिवाभिषेकाचे पवित्र द्रव्य आणि त्याचे महत्त्व. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष प्रकारे अभिषेक केला जातो. यामध्ये वेगवेगळ्या पवित्र पदार्थांनी शिवलिंग स्नान करून श्रद्धेने पूजा केली जाते. प्रत्येक द्रव्याला विशिष्ट धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. पाणी शुद्धता व शांतीसाठी. पाणी हे जीवनाचा स्रोत आहे आणि पवित्रता दर्शवते. शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने मन शुद्ध होते आणि मानसिक शांतता मिळते. गंगाजल नसेल तर सामान्य स्वच्छ पाणीही चालते. वैज्ञानिक दृष्टिकोन. गार पाणी शिवलिंगावर वाहिल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मानसिक स्थैर्य मिळते आणि मन शांत होते. 2. गंगाजल पवित्रतेसाठी. गंगाजल सर्व पवित्र नद्यांमध्ये श्रेष्ठ मानले जाते आणि प्रत्येक पूजेत आवश्यक आहे. पापनाशक आणि पुण्यप्राप्ती देणारे असल्याने महादेवावर गंगाजल अर्पण करणे शुभ मानले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन. गंगाजलात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. पाण्याचे रेणू सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. दूध पुण्यप्राप्तीसाठी आणि प्रसन्नतेसाठी. दूध पांढऱ्या रंगाचे, शुद्ध आणि सात्विक मानले जाते. शिवलिंगावर दूध वाहिल्याने पुण्य मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात. हे आरोग्यासाठी लाभदायक असून आरोग्यसंपन्न जीवनासाठी याचा अभिषेक केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोन. दूध थंड असते आणि मन शांत करण्याचे कार्य करते. अभिषेकामुळे स्नायू शांत होतात आणि मानसिक तणाव दूर होतो. 4. तूप समृद्धीसाठी. तूप हे पवित्र आणि सात्विक अन्न मानले जाते. शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने दैवी कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी येते. शारीरिक आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य मिळते. वैज्ञानिक दृष्टिकोन. तुपाचा उपयोग आयुर्वेदात शरीरशुद्धीसाठी केला जातो. तुपातील पौष्टिक घटक आरोग्यास लाभदायक असतात. 5. मध मधुर जीवनासाठी. मध अत्यंत पौष्टिक आणि गोडसर पदार्थ आहे. भगवान शिवाला मध अर्पण केल्याने जीवन गोडसर आणि आनंदी बनते. शिवपूजेत मध वाहिल्याने दारिद्र्य दूर होते आणि बोलण्यात मधुरता येते. वैज्ञानिक दृष्टिकोन. मध अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मयुक्त आहे. मधाचा संपर्क थंड वस्तूशी आल्याने उष्णता नियंत्रित राहते. 6. दही सुखसमृद्धीसाठी. दही हा समृद्धी आणि पोषण याचे प्रतीक आहे. शिवलिंगावर दही अर्पण केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि जीवनात शांती येते. गोड दही अर्पण केल्याने दाम्पत्य जीवन सुखकर होते. वैज्ञानिक दृष्टिकोन. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचन सुधारतात. थंड गुणधर्म असल्याने उष्णता नियंत्रित करण्यास मदत करते. 7. बेलपत्र भगवान शिवाचा अत्यंत प्रिय आहे. त्रिदल बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. बेलपत्र हे शिवलिंगावर वाहिल्यास सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्ती होते. याचे 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचे प्रतीक मानले जातात. वैज्ञानिक दृष्टिकोन. बेलपत्रात औषधी गुणधर्म असतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. याच्या सुगंधामुळे मन शांती मिळते आणि मेंदू ताजेतवाने राहते. 8. भस्म वैराग्य आणि मोक्ष प्राप्तीसाठी. भगवान शिव भस्मप्रिय आहेत आणि भस्माचे महत्त्व अध्यात्मात फार मोठे आहे. भस्म हे मृत्यू व नश्वरता याचे प्रतीक आहे. भस्म अर्पण केल्याने मनाचे शुद्धीकरण होते आणि मोक्षप्राप्ती होते. वैज्ञानिक दृष्टिकोन. भस्मामध्ये शरीरासाठी उपयुक्त असणारे खनिज पदार्थ असतात. मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते आणि आध्यात्मिक शांती देते. शिवलिंगावर अर्पण करताना पाळावयाचे महत्त्वाचे नियम. तुळशीपत्र अर्पण करू नये. हळद अर्पण करू नये कारण हळद देवी पार्वतीचे प्रतीक आहे. शिवलिंगावर लाल फुले वाहू नयेत. शिवलिंगावर नारळ ठेवू नये, परंतु नारळाचे पाणी वाहू शकतो. लोखंडाच्या भांड्यातून पाणी वाहू नये. तांब्याच्या किंवा कांस्याच्या भांड्यातून वहावे. महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी केल्याने मिळणारे लाभ. जीवनातील सर्व संकटे दूर होतात. नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आर्थिक आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते. दाम्पत्य जीवनातील तणाव दूर होतो. मोक्षप्राप्तीची संधी मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने पूजा केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. शिवलिंगावर अर्पण केलेले प्रत्येक द्रव्य आपल्याला मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक लाभ देते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र भावनेने शिवपूजा करावी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करावा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड कमेंट करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.